नमस्कार दर्शकांनो, आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. दर्शकांनो, आपण आपल्या तंत्रशास्त्रामध्ये पांढरा एरंड आणि लाल एरंड ह्याविषयीचे खूप काही तांत्रिक प्रयोग वाचलेले असतील, ऐकलेले असतील. पांढरा आणि लाल एरंड ह्याचा उपयोग तंत्रशास्त्रामध्ये खूप प्रयोगासाठी केला जातो, जसे वशीकरण, आकर्षण, संमोहन, शत्रुमोहन किंवा जमिनीतील गुप्तधन पाहण्यासाठी ह्याच्या काजळाचा वापर केला जातो. तर दर्शकांनो, ह्याच प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पांढऱ्या एरंड्याचे काजळ कसे तयार करायचे, त्यावर कोणता मंत्र म्हणायचा आणि जमिनीतील धन कसे पाहायचे ह्याविषयी माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओला पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरी जो कॅलेंडर असतो त्या कॅलेंडरवर आपण असे पहा की ज्या रविवारी आर्द्रा नक्षत्र येईल, आपल्या कॅलेंडरवर असे लिहिलेले असते. प्रत्येक दिवशी कोणते नक्षत्र आहे ह्याची माहिती असते. तर आपण असा रविवार पहा ज्या रविवारी आर्द्रा नक्षत्र येईल. तर त्या रविवारी सकाळी आपण स्नान करून स्वच्छ कपडे घालून थोडेसे पाणी आणि थोडीशी तांदळाची अक्षत घेऊन अशा एरंडाच्या झाडापाशी जा. जो पांढऱ्या एरंडाचे झाड आंब्याच्या जवळ असेल, आंब्याच्या झाडाच्या 5 फुटाच्या जवळपास इतक्या अंतरावर असेल किंवा आंब्याला भिडून असेल, आंब्याच्या झाडाच्या आसपास असेल. वाटल्यास आपण अगोदर असे एरंडाचे झाड पाहून ठेवा, जेणेकरून प्रयोगाच्या वेळी आपल्याला जास्त त्रास घ्यायची गरज पडणार नाही. तर अशा पांढऱ्या एरंडाजवळ आपण ज्या रविवारी आर्द्रा नक्षत्र असेल त्या रविवारी सकाळी थोडेसे पाणी आणि तांदळाची अक्षत घेऊन जा आणि सर्वप्रथम एक उजवी प्रदक्षिणा करून पूर्वेकडे तोंड करून आपण एरंडाच्या मुळामध्ये थोडेसे पाणी टाका आणि अक्षत अर्पित करून निमंत्रण द्या आणि असे म्हणा की हे सर्वशक्तिशाली देवता, आम्ही तुला रात्री न्याय येणार आहोत, तरी आमच्या कार्यामध्ये सिद्धी दे, आमचे सर्व कार्य सिद्ध कर, असे म्हणून त्या एरंडाच्या झाडाला नमस्कार करा आणि आपल्या घरी वापस या. घराकडे येताना किंवा एरंडाच्या झाडाकडे जाताना आपण कोणालाही बोलू नका, गुप्तपणे हा प्रयोग करा आणि रात्री 7च्या नंतर आपण पुन्हा स्वच्छ होऊन त्या एरंडाच्या झाडाजवळ जा आणि पूर्वेकडे तोंड करून उजव्या हाताने एका झटक्यामध्ये त्या एरंडाच्या झाडाला आपण उपटा आणि त्याचे मूळ घरी घेऊन या आणि झाड तिथेच टाकून द्या. फक्त मूळ आपल्याला घरी आणायचे आहे. त्यानंतर घरी मूळ आपण जेव्हा आणेल त्यावेळी आपण ज्या ठिकाणी देवाची पूजा करतो किंवा पवित्र स्थानी या एरंडाच्या मुळाला आपण लाल कपड्यावर ठेवून एकदा गुगुळाची धूप द्या. गुगुळ आपल्याला किराणा दुकानावर भेटेल. तर अशा प्रकारे गुगुळाची धूप दिल्यानंतर ही एरंडाची मूळ सिद्ध होईल आणि नंतर आपण ह्या एरंडाच्या मुळावर 11 माळा ओम नमो यक्ष कुबेराय निधी दर्शनम कुरु कुरु स्वाहा ह्या मंत्राचा 11 माळा जप करा, म्हणजे ही मुळी सिद्ध होईल. नंतर ज्यावेळेस ही मुळी वाळेल, पूर्णपणे वाळेल, त्यावेळेस आपण थोडीशी याच्यातली मूळ घेऊन कापसासोबत याची वात तयार करा आणि एका दिव्यामध्ये दिवा लावून ह्याचे काजळ तयार करा. म्हणजे त्या दिव्यावर जो गुळ येईल काळा, त्याला घेऊन आपण त्यामध्ये थोडेसे तिळाचे तेल टाकून आपण ह्याची काजळासारखी पेस्ट तयार करा आणि नंतर 1 माळ हाच मंत्र त्यावर म्हणा आणि हे काजळ ज्यावेळेस आपण शुभ दिनी आपल्या डोळ्यामध्ये लावेल, तर डोळ्यामध्ये काजळ घातल्यानंतर आपल्याला जमिनीमध्ये असलेले गुप्तधन 100% दिसून येईल. म्हणजेच हा गुप्तधन पाहण्याचा खूप शक्तिशाली आणि चमत्कारी उपाय आहे. हा आगमतंत्रातील उपाय आहे. हा इतका सिद्ध आहे की 100% ह्याने आपण जमिनीतील धन पाहू शकतो. हे काजळ खूप प्रभावशाली आणि शक्तिशाली आहे. तर दर्शकांनो, ह्या काजळाचा
आपण अशा प्रकारे उपाय करा आणि जमिनीतील धन निश्चितपणे ओळखा. जमिनीतील धन काढण्याची पद्धत तर थोडी अलग आहे, तर त्याकरिता आपण बाकी सिद्धी किंवा मंत्र म्हणून ते धन अर्जित करू शकतो, काढू शकतो. पण सर्वप्रथम धन पाहण्यासाठी ह्या काजळाचा वापर करा, म्हणजे निश्चित आपल्याला जमिनीत लपलेले धन दिसेल. तर दर्शकांनो, ह्या प्रकारे प्रयोग करा आणि याचा लाभ जरूर घ्या. व्हिडिओला जास्त लाईक शेअर करा. अशा प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे बटन अवश्य दाबा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहिती घेऊन. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपला खूप खूप धन्यवाद.